मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण काही 29 तारखेला 5 लाखाचे अशोक केसरी मैदान कॅन्सल झाले त्या पाठीमागची सत्य घटना. फक्त पैशांसाठी केलेले नियोजन होते. गाळ रद्द का झालं? आज मैदान होतंय, तर मग बक्षीस कमी का केलं? काही बैलगाडी मालकांचे 15-20 हजार रुपयांचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोणाची? हे सगळं आधीच नियोजित नव्हतं का? आज मैदान होतंय, पण माणसाचा तुटलेला विश्वास परत मिळणार का? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कार मैदान रद्द, आज मैदान सुरू, गोंधळ का झाला? मित्रांनो, काल अशोक केसरीचं मैदान अचानक रद्द करण्यात आलं. तांत्रिक अडचणी सांगितल्या गेल्या, पण तोपर्यंत अनेक बैलगाडी मालक निघाले होते. काही जण 200-300 किलोमीटर प्रवासात होते. काहींचं 15 ते 20 हजार रुपयांचं गाडी भाडं गेलं. चारा, मजूर, ड्रायव्हर सगळा खर्च झाला. मैदान रद्द झालं, पण नुकसान मात्र झालंच. नुकसान कोणाचं? जबाबदारी कोणाची? मित्रांनो, हा मुद्दा इथं खूप गंभीर आहे. बैलगाडी मालक कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून निघाले, ते नुकसान करून बसले आणि नंतर फक्त मैदान रद्द एवढीच माहिती मिळाली. प्रश्न साधा आहे. हे नुकसान भरून देण्याबाबत काही चर्चा झाली का? की नुकसान झालेल्यांनी गप्प बसायचं? बक्षीस कमी का? मित्रांनो, कालपर्यंत ज्या मैदानाची चर्चा 5 लाख बक्षिसांची होती, आज तेच मैदान होतंय, पण बक्षीस फक्त 51,000च आहे. इथं पुन्हा प्रश्न उभा राहतो. आर्थिक नियोजन आधीच ठरलेलं नव्हतं का? अचानक बक्षीस कमी करावं लागलं याचा अर्थ काय? की कालच्या गोंधळाचा परिणाम आज दिसतोय? मैदान आज होणार, पण विश्वासाचं काय? मित्रांनो, मैदान आज सुरू होईल, स्पर्धा होतील, विजेते ठरतील, पण बैलगाडी मालकांच्या मनात एक प्रश्न कायम राहणार: पुढच्या वेळी निघायचं का नाही? कारण पैसा परत मिळतो, पण विश्वास तुटला की परत जोडायला वेळ लागतो. हे आरोप नाहीत, हे वास्तव प्रश्न आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ कुणाविरुद्ध नाही. हा व्हिडिओ कुणाच्या बाजूने नाही. हा व्हिडिओ बैलगाडी मालकांच्या प्रश्नांचा आहे, त्यांच्या नुकसानीचा आहे आणि त्यांच्या विश्वासाचा आहे. आता तुमचं मत सांगा. मित्रांनो, तुमच्या मते मैदान आधीच व्यवस्थित नियोजित असायला हवं होतं का? नुकसान झालेल्यांसाठी काहीतरी निर्णय व्हायला हवा का? आजचं मैदान त्या विश्वासाला परत मिळवेल का? कमेंटमध्ये खरं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. नाद आहे खरं बोलण्याचा. धन्यवाद.